तर नमस्कार मित्रांनो, मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉबचं आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जी जाहिरात असणार आहे CSIR इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या असणाऱ्या जाहिरात कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्याचबरोबर कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. 23 मार्च 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 21 एप्रिल 2026 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, डिटेल माहिती बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यापर्यंत दररोज एका नवीन जॉबची अपडेट पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया सविस्तर माहिती. यामध्ये मित्रांनो पद जे असणार आहे ते असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ. त्याचबरोबर क्वालिफिकेशन फक्त 10वी लागणार आहे. त्याचमुळे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. इथे बघा पद असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ. त्याचबरोबर टोटल 7 जागा असणार आहे त्यासाठी. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 4 जागा, एस-टीसाठी 2 आणि ईडब्ल्यूएससाठी 1 जागा. अशा टोटल 7 जागा यामध्ये असणार आहे. एज लिमिट बघा 18 ते 25. हे जे एज लिमिट आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या कॅटेगरी आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजून सांगतो. त्याचबरोबर यासाठी पगार असणार आहे तुम्हाला 18,000 पासून 56,900 इतकी सॅलरी असणार आहे. मित्रांनो हा बेसिक पे असणार आहे. त्याचबरोबर इतर भत्ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. त्यामुळे सॅलरी ही चांगल्या स्केलची यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मॅट्रिक्युलेशन 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये दिले आहे इंटरमिडिएट 12वी पास. म्हणजे हे कंपल्सरी नसणार आहे. 12वी पास असाल तर चांगली गोष्ट असणार आहे, पण कंपल्सरी हे तुम्हाला नसणार आहे. त्यामुळे फक्त 10वी पासवरती यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आता वयोमर्यादेमध्ये सूट काय असणार आहे ते तुम्हाला सांगतो. इथे बघा एस-टी कॅटेगरीसाठी मित्रांनो 5 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट एस-टीसाठी 15 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा वयामध्ये सूट यामध्ये असणार आहे. त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे, तुमचं मोड ऑफ सिलेक्शन बघा, तुमचं निवड यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. यामध्ये तुमची एक एक्झाम होणार आहे मित्रांनो, रिटन एक्झाम असणार आहे. त्याद्वारे तुमचं सिलेक्शन असणार आहे. आता रिटन एक्झामचा सिलेबस तुम्हाला सविस्तर दाखवतो. त्यामध्ये मित्रांनो रिटन एक्झामचा सिलेबस मेन्शन केला आहे. या प्रकारे तुमची रिटन एक्झाम असणार आहे. टोटल 150 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे. 2 तासाचा कालावधी दिला जाणार आहे आणि ही एक्झाम तुमच्या 10वीच्या बेसिसवरती असणार आहे. स्टँडर्ड एक्झामचा हा 10वीच्या लेव्हलचा असणार आहे. त्याचबरोबर ही मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन असणार आहे. एम-सी-क्यू टाईपची तुमची ऑनलाईन एक्झाम यामध्ये असणार आहे. या एक्झामसाठी कोणकोणते सिलेबस असणार आहे ते बघा. टोटल ते वेगवेगळे 4 सिलेबस असणार आहे. जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन असे टोटल 150 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुमची रिटन एक्झाम असणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. आता यासाठी अर्ज कुठे करायचा ते बघूया. त्याचबरोबर अर्जासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे ते पण आता सविस्तर बघूया. यासाठी मित्रांनो ही असणारी ऑफिशियल वेबसाईट, इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्जाची ऑफिशियल लिंक ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्जासाठी फी असणार आहे मित्रांनो. महिलांसाठी एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. बाकीच्या कॅन्डिडेटसाठी ₹500 अर्जाची फी इथे यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर फी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच यासाठी भरायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काही डेट आहे ते तुम्हाला मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. 10वी पासवरती कायमस्वरूपीची चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. मात्र यामध्ये नोकरीचे ठिकाण हे भुवनेश्वरलाच असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही फ्लेक्सिबल असाल वर्कसाठी तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीमध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.